नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं यशोदीप IAS अकॅडमी अमरावती या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, गेल्या काही महिन्यापासून आपली अकॅडमी सर्व विद्यार्थ्यांसाठी, सर्व तळागाळातील, ग्रामीण भागातील सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांकरिता एक ऑनलाईन सिरीज आपण घेऊन आलो आहोत। मित्रांनो, या सर्व सिरीजचा उद्देश एवढाच आहे की या सिरीजच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कष्टाळू आणि गरजू सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता यावं। त्या कारणाने मी संचालक आकाशदीप सर, यशोदीप IAS अकॅडमी अमरावती प्लस माझी सर्व टीम या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी ही लेक्चर्स आम्ही तयार करतो आहोत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे आणि सर्व विद्यार्थ्यांना या गोष्टीचा लाभ व्हावा। कारण मित्रहो, ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे अथवा ग्रामीण भागातील जे कष्टाळू विद्यार्थी आहेत की ज्यांचे आईवडील अत्यंत मेहनत किंवा कष्ट करून सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतात, परंतु शहरातील दिवसेंदिवस वाढता खर्च आणि महागडे कोचिंग किंवा बाकी सर्व गोष्टींचा खर्च त्यांना परवडणारा नसल्या कारणाने त्या सर्वांपर्यंत अत्यंत फ्री आणि साध्या सोप्या पद्धतीने सिलेबस असो किंवा पूर्ण विषय असो हे पोहोचवण्याचा मानस यशोदीप IAS अकॅडमी अमरावतीने आम्ही केला आहे। सोबत मित्रहो, ही सर्व सिरीज तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यामध्ये मिळणार आहे। आजची सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे राज्यसेवेमध्ये नुकतीच झालेली पूर्वपरीक्षा, आता त्याची मुख्य परीक्षेची मी सिरीज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे की मुख्य परीक्षा आता उरलेल्या दिवसांचे नियोजन, म्हणजे आपलं प्लॅनिंग काय असलं पाहिजे येणाऱ्या राज्यसेवेच्या स्टेट सर्व्हिसेसच्या मेन्स एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून। मित्रहो, नुकतंच कंबाईनची एक परीक्षा झाली आहे। कंबाईनच्या परीक्षेचा जर विचार करतो म्हटलं तर कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला माझ्या यूट्यूबला मी घेतलेल्या टेस्ट सिरीजमधून प्लस ऑफलाईन बॅचमध्ये घेतलेल्या टेस्ट सिरीजमधून जवळपास 4 प्रश्न हे ॲज इट इज आलेले पाहायला मिळेल। सिरीज तर आधीच आली कंबाईनच्या पेपरच्या आधी, तुम्ही यूट्यूबला जाऊन सिरीज बघू शकता। तर 4 प्रश्न तुम्हाला ॲज इट इज माझ्या टेस्ट सिरीजमधून तिथे उतरलेले तुम्हाला मिळेल। सांगायचं तात्पर्य की माझ्या टेस्ट सिरीजमधूनच प्रश्न येतात असं मला म्हणायचं नाही आहे, परंतु एक गोष्ट त्या ठिकाणी निश्चित आहे की जी मेहनत आपण टेस्ट सिरीजसाठी किंवा बाकी लेक्चरसाठी घेतो आहे ती मेहनत फळाला येत आहे आणि विद्यार्थ्यांचा पूर्ण महाराष्ट्रामधून प्रतिसाद आपल्याला मिळत आहे। याविषयी सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून धन्यवाद। आणि मित्रहो, आता मुख्य परीक्षेविषयी बोलण्यापूर्वी कंबाईनचं एक सांगतो आहे की पहिले आन्सर कीसुद्धा आलेली आहे, दुसरी आन्सर की, तिसरी आन्सर की, वेगवेगळ्या आन्सर कीज येणार आहेत। परंतु आन्सर कीपेक्षाही महत्त्वाचं, ज्या मुलांचा चांगला स्कोअर आला आहे त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी करण्यास हरकत नाही। लेक्चर कंबाईनचं नाही, राज्यसेवेचं आहे। कंबाईनचं स्वतंत्र लेक्चर मी बनवेल, परंतु सध्या राज्यसेवेचं मी तुम्हाला सांगतो आहे। इथे राज्यसेवा मुख्य परीक्षेचं आत्ता नेमकं नियोजन आपलं काय असलं पाहिजे। मित्रांनो, कट ऑफ लिस्टचा विचार करता आपण थेट लेक्चरला सुरुवात करूया। कट ऑफ लिस्टचा विचार करता इथे मी स्टेट सर्व्हिसेसचं जे काही आता कट ऑफ आलेला आहे, ॲक्च्युली 2019च्या ह्या सर्व परीक्षा आहेत, परंतु ह्या सर्व परीक्षा कोविड किंवा पॅन्डेमिकच्या या सिच्युएशनमुळे मागे पुढे झाल्यात किंवा प्रॉपरली होऊ शकल्या नाहीत। तरीही काही हरकत नाही, तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वपरीक्षेमध्ये चांगला स्कोअर केला असेल, पूर्वपरीक्षेमध्ये कट ऑफ लिस्टमध्ये ते जे विद्यार्थी असतील त्यांचं मी अभिनंदन करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी खूप शुभेच्छा देतो। मित्रांनो, मुख्य परीक्षेचं नियोजन ज्याप्रमाणे आपण ठरवूया या पद्धतीने केल्यास नेमका तुम्हाला फायदा काय होईल याची प्रचिती तुम्हाला 100% येईल, याची हमी मी या प्लॅटफॉर्मला देतो। मित्रांनो, इथे स्टेट सर्व्हिसेस अर्थात राज्यसेवेचा जे काही रिझल्ट आहे, राज्यसेवेचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ लिस्ट दिसतो आहे। आणि ही जी कट ऑफ लिस्ट आहे ही कट ऑफ लिस्ट आयोगाने डिक्लेअर केलेली आहे। 3 ते 4 दिवस झाले आहे ही कट ऑफ लिस्ट येऊन। मित्र, इथं ओपन कॅटेगरीचा कट ऑफ दिसतो 203 वर क्लोज झाला आहे। SC ST कॅन्डिडेट्सचा कट ऑफ दिसतो, यामध्ये जनरल, फिमेल, स्पोर्ट असे वेगवेगळ्या कॅटेगरीचा 194, ST 190, 173 आणि OBCचा कट ऑफ करता विचार इथे OBCचा 203.500 अशा प्रकारचा कट ऑफ आलेला आहे। मित्रहो,
बाकी कॅटेगरीचा जर विचार केला, सॉरी SBC आहे, OBC 203.5 अशाच प्रकारचा कट ऑफ आहे. सांगायचं तात्पर्य काय की एक कॉमन कट ऑफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल की नियर अबाउट 200 अबव असले तर आपण एकदम सेफ झोनमध्ये आहो. ओके, सेफ झोनला आहो असं पकडायला हरकत नाही. मी पण बॅचमध्ये नेहमी विद्यार्थ्यांना तेच सांगत असतो, तयारी करत असलेल्या सर्व मार्गदर्शन घेत असलेल्या आमच्या सर्व विद्यार्थ्यांना मी तेच सांगत असतो, ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मला सेम गोष्ट या ठिकाणी मी वापस मेन्शन करतो आहे की 200च्या वर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सेफ झोनमध्ये आहात असं म्हणण्यास हरकत नाही. यापेक्षा कमी असेल तर मग तळ्यात मळ्यात रिझल्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. सध्या मला एक सांगायचं आहे की कट ऑफ लिस्टनुसार आपण सर्व लोक पास झालो आहोत. मग पास झालेल्या सर्व लोकांचं अभिनंदन करून समोरच्या लेक्चरला आपण स्टार्ट करूया. इथे राज्यसेवा मुख्य परीक्षेचं नेमकं नियोजन काय आहे आणि टप्पे कसे आहे. मित्रांनो, मी 5 टप्प्यामध्ये हे सेशन घेणार आहे, हे ध्यानात घ्या. आजचा माझा हा पहिला टप्पा आहे, याला आपण पार्ट 1 म्हणूयात. पुढचे 4 पार्ट हे वेगवेगळे विषयानुसार जे काही विषयातील तज्ज्ञ आहेत, माझ्यासोबत माझी जी काही 9 जणांची फॅकल्टी टीम आहे, ती सर्व फॅकल्टी टीम तुमच्यासाठी ही एफर्ट्स घेणार आहे, प्रयत्न करणार आहे की तुम्हाला बेस्ट अँड बेस्ट देण्याचा त्या ठिकाणी आमचा मानस आहे. मित्र हो, माझ्यासोबत जी टीम जुळली आहे त्या सर्व टीमला सुद्धा मी धन्यवाद देऊ इच्छितो, कारण ती सर्व टीम अहोरात्र तुमच्यासाठी मेहनत करते आहे आणि ती एक एक सेशन तुमच्यासाठी या ठिकाणी यूट्यूबला आपल्या यशोदीप IAS अकॅडमी अमरावती या चॅनलला त्या ठिकाणी देणार आहेत. मित्र, आपण अधिक वेळ न गमावता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020चा जो काही सिलेबस आहे, 20 पासून चेंज झालेला, 2021ला हाच सिलेबस ॲज इट इज पाहायला मिळेल. बट जे काही चेंजेस झाले याच्यामध्ये ते 2020ला नव्याने चेंजेस झाले. तत्पूर्वी 2013ला चेंजेस झाले आहे, तत्पूर्वी 2009ला चेंजेस झाले होते. मित्र हो, 2009ची ज्या वेळेसची आम्ही परीक्षा अटेंड करायचो त्या परीक्षेचा जो सिलेबस आहे तो ऑप्शनल घ्यावा लागत होता. जिओग्राफी असो किंवा बाकी जो काही सब्जेक्ट आहे अशा प्रकारचा सिलेबस होता. 2013पासून सीसॅटचा पॅटर्न आलेला आहे, तो आजही त्या ठिकाणी सीसॅटचा पॅटर्न आहे. त्या अनुषंगाने विचार करता प्रिलिमचा आता मुख्य परीक्षेला वेगळा स्वरूप आहे. 2020ला हा अपडेट झालेला सिलेबस आहे. इथे तुम्हाला काय नेमकं शेड्यूल आहे, आता मला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे की तुम्हाला मुख्य परीक्षा कशी आहे, काय आहे, सर्व माहिती आहे. परंतु या लेक्चरचा उद्देश काय आहे की प्रत्येक सिलेबस कशा पद्धतीने कव्हर करायचा आणि कुठल्या प्रॉपर ऑथेंटिक सोर्सेसमधनं तो कव्हर करायचा, यासाठी हे मी लेक्चर आज बनवतो आहे. मित्र हो, मी फक्त याचं एक पहिली स्टेजच मी तुम्हाला त्या ठिकाणी डिस्कस करणार आहे. पुढील येणारे जे 4 पार्ट आहेत ते सर्वच्या सर्व 4 पार्ट तुम्ही बघणार आणि त्या 4 पार्ट प्लस हा एक पार्ट असे 5 पार्ट मिळून तुमची मुख्य परीक्षा अत्यंत साधी, सोपी आणि सरळ पद्धतीने एकदम म्हणजे तुम्ही रिझल्ट करे तुमच्याकडे त्या ठिकाणी ते घेऊन जाणार. ओके, सन 2020ला जे काही राज्यसेवेचा सिलेबस बदलला त्याचा विचार करता या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे टप्पे अर्थात एकूण 6 पेपर्स आहेत. ओके, जे दिसतं आहे हे आयोगाची त्या ठिकाणी कॉपी आहे. आपण आयोगाच्याच नेटचा जो काही सिलेबस आहे, आयोगाचाच सिलेबस त्या ठिकाणी डिस्कस केला आहे. तो सिलेबस आपण या ठिकाणी चर्चा करूयात. तर 6 पेपर्स असणार आहे आणि टोटल तुम्हाला 800 मार्क्स असणार आहे. 800 गुणांसाठी 6 जे पेपर्स आहे त्या 6 पेपर्ससाठी अनिवार्य पेपर आहे. मुलाखत 100 मार्कची वगैरे इथं जे दिलेलं आहे हे आपण नंतर डिस्कस करूयात. लेखी परीक्षा आहे ती 6 पेपर 800 गुण. ठीक आहे मित्र हो, या आधीचा जर कट ऑफचा विचार करतो म्हटलं तर 2018ला 2017ला किती लागला, काय लागला ह्याचं एक ॲनालिसिस केलं तर कधी 247 कुठल्या इयरला, म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीचा, कुठल्या इयरला 189, 192 अशा वेगवेगळे कट ऑफ त्या ठिकाणी राज्यसेवेचे प्री मेन्सचे लागलेले पाहायला मिळेल. ओके, वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये. ठीक आहे. दुसरं एक या ठिकाणी 6 पेपर्स तुम्हाला मुख्य परीक्षेला आहे, प्लस जे 6 पेपर्स आहे ते 6 पेपर्स कशा पद्धतीने आहे यावर आपण डिस्कस करूयात. ठीक आहे मित्र हो, यानंतर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या सिरीजनंतर तुम्हाला एक 3 गोष्टी प्रॉपरली या ठिकाणी कळेल. पहिले एक की तुम्हाला पूर्ण सोर्सेस त्या ठिकाणी उपलब्ध होतील की कशातून काय करायचं. जे काही तज्ज्ञ मार्गदर्शक तुम्हाला आहे ते तज्ज्ञ मार्गदर्शक त्या विषयाचे तुम्हाला जे काही मेन पॉईंट्स आहेत ते डिस्कस करतील, प्लस सोर्सेस पण त्या ठिकाणी तुमच्याशी चर्चा करणार आहेत. दुसरं एक प्लॅनिंग तुमचं ठरवलं जाईल की कशा पद्धतीने येत्या जे काही आता डिक्लेअर तर मेन्सची तारीख झालेली नाही आहे, बट मेन्सची तारीख या 2 ते 3 दिवसामध्ये डिक्लेअर होईल. आपण एक आठवड्याचा कालावधी पकडूयात की एका आठवड्याच्या आत मुख्य परीक्षेची जी काही तारीख आहे ती तुमच्यापर्यंत येईल. असं एक आतमधील जे काही बातमी म्हणतो आपण ती 100% बातमी आहे की एका आठवड्याच्या तुमच्याकडे मेन्सची हे येऊन जाईल,
जे काही डेट आहे ती, आणि त्या डेटनुसार जर विचार करतो म्हटलं तर आपण तयारीला लागण्यास हरकत नाही. माझं वैयक्तिक मत असं आहे की मुख्य परीक्षेचा तयारी आपण काय म्हणू, ज्यांचे रिझल्ट्स आहेत त्यांनी तयारी करण्यास हरकत नाही. सुरुवातीलाही काही मुलांनी रिझल्ट्स येईल या अपेक्षेने तयारी केली असेल. जे फेल झाले त्यांनी नाराज होण्याचं कुठलंही कारण नाही. 2022ची ते तयारी करू शकतात. सोबत येणारे जे काही 2022ची सुद्धा तयारी करू शकतात. सोबत येणारे जे काही एक्झाम्स आहेत त्याची पुढची तयारी ते करू शकतात. ओके मित्र, आपण वेळ न गमावता समोर जाऊयात. या ठिकाणी तुम्हाला जे 6 पेपर्स आहे कंपल्सरी, त्यातील पहिला पेपर आहे जे आपण इथं डिस्कस करणार आहोत. ओके, पहिला कंपल्सरी पेपर आहे ज्यामध्ये मराठी आणि इंग्रजी हे भाषेचा पेपर आहे. ओके, पहिला पेपर आहे जो भाषेचा पेपर आहे. मराठी आणि इंग्रजी ही कंपल्सरी भाषा त्या ठिकाणी आहे. बघा, जे पास झालेले, कोणी इंजिनिअरिंगचे, कोणी ॲग्रीचे, कोणी जे काही सायन्स फील्डचे जे मुलं आहे त्या सर्व मुलांकरिता हे जे मराठी व्याकरण या ठिकाणी दिसतं आहे किंवा मराठीचं जे काही डिस्क्रिप्टिव्ह पेपर असलेला आहे आपल्याला, हा डिस्क्रिप्टिव्ह पेपर कठीण जाईल. ओके, हरकत नाही, त्यांना इंग्रजी इझी वाटेल. परंतु काही मुलं असे आहे की ज्यांना मराठी इझी जाईल तर मग इंग्रजी कठीण वाटेल. ह्या सर्व गोष्टींना आपल्याला बॅलन्स करावं लागेल, हे त्या ठिकाणी ध्यानात घ्या. मराठी आणि इंग्रजी हा जो कंपल्सरी पहिला पेपर आहे, या पेपर 1 मध्ये टोटल इथे नंबर ऑफ क्वेश्चन दिलेले नाही, बट 3 क्वेश्चन्स मराठीवर असणार आहे. ओके, नंतर आपण डिस्कस करूया. तर 3 प्रश्न इंग्रजीवर असणार आहे. नंबर ऑफ क्वेश्चन 6 ओनली. ओके, क्लिअर की 6 प्रश्न तुम्हाला विचारला जाणार. अवघे 6 प्रश्न आहे मित्र हो. 100 प्रश्नाचा जो प्रकार आहे तो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. इथं आपण पेपर 1 कंपल्सरी जे काही भाषेचा पेपर आहे हा डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे त्या ठिकाणी लेखी पेपर आहे. ओके, हा त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. मग इथे हँडरायटिंग तुमचं मॅटर करणार आहे. मग प्रश्नसंख्या त्या ठिकाणी 6 आहे. अर्थात मराठीमध्ये 3 प्रश्न असून 50 गुण आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा 3 प्रश्न असून 50 गुण आहे. तर मग असे कुठले 3 प्रश्न आहे ते आपण नेक्स्ट समोरच्या स्लाईडमध्ये डिस्कस करूयात. ओके, 6 प्रश्न आहे. दर्जा लेवल जे काही 12th लेवल किंवा डिग्री लेवल जे दिले आहे तेच पारंपरिक पद्धतीने किंवा वर्णनात्मक म्हणजेच काय डिस्क्रिप्टिव्ह टाईप, ट्रॅडिशनल वे म्हणजेच काय साध्या भाषेत आपण म्हणू सर्वांना समजण्यासाठी तर लेखी स्वरूपाचे ते पेपर्स असणार आहे. 3 तासाचा कालावधी मित्र हो, मोर दॅन सफिशियंट. 3 तासाचा कालावधी तुम्हाला इथे दिला आहे युनिव्हर्सिटीसारखा, म्हणजे विद्यापीठीय परीक्षेसारखा. ओके, विद्यापीठीय परीक्षेसारखा. मराठी माध्यम मराठीमध्ये, इंग्रजी माध्यम इंग्रजीमध्ये. ओके मित्र, या ठिकाणी आपण पहिला पेपर फक्त डिस्कस केला. ओके, त्यानंतर नेक्स्ट डे दुसरा पेपर त्या ठिकाणी असेल. टाइम टेबल शेड्यूलनुसार तुम्हाला स्क्रीन त्या ठिकाणी मिळेल आणि या शेड्यूलनुसारच त्या ठिकाणी पेपर होणार आहे. शेड्यूल तुम्हाला आधी डिक्लेअर केला जाईल. आयोग त्या ठिकाणी नियर अबाउट 1.5-2 महिन्याच्या आधीच त्या ठिकाणी शेड्यूल तुम्हाला मिळेल किंवा शेड्यूल मिळाल्यापासून 45 दिवसाच्या दरम्यान तुमची परीक्षा होण्याची अतिशय दाट संभावना आहे. दुसरा पेपर आहे मित्रो की जे मराठी आणि इंग्रजी हा सुद्धा भाषेचा पेपर आहे, म्हणण्यास हरकत नाही. हा जो भाषेचा पेपर आहे हा जसा डिस्क्रिप्टिव्ह आहे तसा या ठिकाणी हा ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके मित्र हो, एक गोष्ट लक्षात घ्या की आता इथून पुढील जे काही पेपर्स आहे ते पेपर लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. मुख्य परीक्षेला 6 पेपर असणार आहे. त्यातील पहिला पेपर भाषा जो डिस्क्रिप्टिव्ह आहे. दुसरा पेपर हा सुद्धा भाषेचा आहे, बट हा पेपर त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, हा पेपर हा ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, आता ऑब्जेक्टिव्ह जो हा पेपर आहे या ऑब्जेक्टिव्ह पेपरमध्ये नेमकं काय येणार आहे हे त्या ठिकाणी आपण डिस्कस करूया. ओके, मराठी 50 प्रश्न, इंग्रजी 50 प्रश्न. ओके, ठीक आहे, सॉरी 50 गुण, प्रश्नसंख्या दिलेली नाही पण 50 प्रश्न असणार आहे, 50 गुण असणार आहे. 50 प्रश्न 50 गुण. मराठीचे सुद्धा 50 प्रश्न 50 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 1 गुण त्या ठिकाणी. आणि डिग्री लेवल दिले इथे बघा, इथे डिग्री लेवल, इथे HSC किंवा 12th लेवल असा प्रकारचं स्वरूप आहे. ठीक आहे, मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये आणि वेळ आहे मित्रो 1 तास, म्हणजेच काय 100 क्वेश्चन्स आणि 1 आवरचा वेळ दिलेला आहे. त्या ठिकाणी 100च मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. आणि टाईप कसा आहे, वस्तुनिष्ठ म्हणजेच बहुपर्यायी, इंग्रजीमध्ये याला आपण ऑब्जेक्टिव्ह टाईप असं म्हणूयात. ओके, हा दुसरा पेपर आहे. झाले 2 पेपर. तिसऱ्या पेपरविषयी डिस्कस करूया मित्रो. इथे अनिवार्य अर्थात 6 सुद्धा पेपर अनिवार्य असणार आहे. पण हा जो तिसरा पेपर आहे, हा तिसरा, हा चौथा, हा 5वा आणि हा 6वा असे क्रमशः 6 पेपर आहे. परंतु हा जो तिसरा पेपर आहे याला GS1 असं आपण म्हणूया. ओके, जो तिसरा पेपर आहे हा जनरल स्टडीज पेपर 1 अशा प्रकारचा पेपर आहे. हा जो सामान्य अध्ययन पेपर 2 आहे याला GS2 असं आपण नाव देऊयात. ठीक आहे, पेपर 3 याला आपण GS3 असं म्हणूया. ओके, आणि पेपर 4 आहे याला GS4 असं आपण समजण्यासाठी, लक्षात येण्यासाठी म्हणूया. पेपर 4 असं आपण त्या ठिकाणी नाव पण दिलेलं आहे, व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे.
मित्र हो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की GS 1 2 3 4 हा जो स्वरूप आहे याला समजून घेऊयात. ओके, GS 1 अर्थात कंपल्सरी पेपर 3. आता GS 1 मध्ये काय आहे, 150 क्वेश्चन्स आहे. ठीक आहे, आणि 150 क्वेश्चन असून 150 त्या ठिकाणी मार्क्स आहे. बघा, हे मार्क्स आहे, हे क्वेश्चन आहे, काही म्हटलं तरी चालेल, इक्वल आहे, सर्व ठिकाणी सेम आहे, बघून घ्या. ठीक आहे, सर्व ठिकाणी तुम्हाला 150 प्रश्न 150 गुण अशा प्रकारचं स्वरूप तुम्हाला पाहायला मिळेल. ओके मित्र हो, 150 प्रश्न 150 गुण, 150 प्रश्न 150 गुण प्रत्येक ठिकाणी. लेवल डिग्री 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 पदवी लेवल त्या ठिकाणी आहे. आणि प्रत्येक पेपर हा 2 भाषांमध्ये येणार आहे, इंग्रजी आणि मराठीमध्ये असणार आहे. ओके, इंग्रजी मराठी इंग्रजी मराठी. प्रत्येक पेपरला कंपल्सरी 2-2 तासाचा अवधी दिलेला आहे आणि प्रत्येक पेपर हा ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. ओके मित्र, हे जे 4 पेपर आहे GS 1 2 3 4 याविषयी आपण विस्तृत समोरच्या स्लाईडमध्ये चर्चा करूयात. ओके मित्र हो, हा जो पेपर 1 मी तुम्हाला सांगितला त्यावर आपण थोडासा एक विचार करूया. मी तुम्हाला म्हणजे तुम्ही बघत असताना एकदम कॉन्सन्ट्रेटली जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हा भाषेचा कंपल्सरी पेपर 1 आहे. कंपल्सरी पेपर 1 आहे, तसे 6ही पेपर कंपल्सरी असणार आहे, त्यात 2 भाषेचे असणार आहे. हा जो पेपर 1 आहे हा पेपर 1 आहे इंग्रजी आणि मराठी. ओके, इंग्लिश आणि या ठिकाणी मराठी. तर मित्र, मराठीमध्ये किती प्रश्न, फक्त 3 प्रश्न, आणि इंग्रजीमध्ये किती प्रश्न, 3 प्रश्न. त्यातील पहिला भाग आपण मराठी समजून घेऊयात. ओके, एकूण प्रश्न किती, 3. पहिला प्रश्न आहे निबंध लेखन. शुद्ध मराठीमध्ये तुम्हाला 2 पैकी एका विषयावर निबंध लिहायचे आहे. त्यासाठी तुम्हाला 400 शब्दांची मर्यादा दिली आहे, मिनिमम. मॅक्झिमम तुम्ही यापेक्षा जास्त शब्द लिहिले तरी हरकत नाही मित्र हो, पण मिनिमम मर्यादा आहे 400 शब्दांची. ओके, या ठिकाणी जो निबंध लेखनाचा पेपर असणार आहे ते 2 पैकी एका विषयावर, म्हणजे 2 सब्जेक्ट तुम्हाला पर्टिक्युलर दिले असणार आहे. महिला सबलीकरण असो किंवा बाकी काही टॉपिक्स आहे, प्रिव्हियस इयरच्या निबंधाचं तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे. आता हे मी फक्त सिलेबस ॲनालिसिस आणि स्ट्रॅटेजी लेक्चर एवढंच त्या ठिकाणी करतो आहे. बट इथून पुढचे जे 4 सेशन असणार आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण त्या 4 सेशनमध्ये हा जो पेपर 1 आहे हा कशा पद्धतीने कव्हर करायचा, निबंध प्रिव्हियस इयरचे जे काही प्रूफ्स आहे किंवा जे निबंध त्या ठिकाणी आलेले आहे त्याचं ॲनालिसिस तुम्हाला त्या ठिकाणी करून दिला जाईल. ठीक आहे मित्र. दुसरी एक गोष्ट की निबंध लेखनामध्ये हा जो 3 प्रश्न सांगितले आहे मी, 3 प्रश्नापैकी हा प्रश्न पहिला आहे. ओके, हा प्रश्न पहिला आहे निबंध लेखन. त्या ठिकाणी 25 गुण तुम्हाला असणार आहे निबंध लेखनाचे. ओके, ते इथं दिलेलं नाही, मी लिहितो आहे निबंध लेखनाचे 25 गुण, 2 पैकी 1. दुसरा आहे भाषांतर, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन असे म्हणतो. मित्र हो, भाषांतर कशा पद्धतीने करायचं आहे तर E to M म्हणजेच काय, इंग्रजी उतार्याचे मराठीमध्ये भाषांतर म्हणजे ट्रान्सलेशन. ठीक आहे, सुमारे अर्धे पान किंवा 2 परिच्छेद, 2 पॅसेज वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे तुम्हाला एक पॅसेज दिला असणार आहे आणि त्याचं ट्रान्सलेशन करायचं आहे. ट्रान्सलेशन फॉर 15th मार्क, याचे गुण आहे 15 गुण. ओके, तिसरा प्रश्न आहे सारांश लेखन, ज्याला आपण समरी इंग्रजीमध्ये असं म्हणतो. सारांश लेखनासाठी 10 गुण. टोटल ग्रँड टोटल केली तर 25 15 10 असे 50 गुण आणि फक्त 3 प्रश्न त्या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 मध्ये भाग 1 मराठी या विषयामध्ये असणार आहे. पेपर 1चे 2 भाग मित्र, हा पेपर 1चा 2 भाग. पहिला भाग आपण समजून घेतलाय, आता दुसऱ्या भागाकडे वळूया. ओके, दुसरा भाग त्या ठिकाणी इंग्रजीचा असणार आहे. सेम ज्याप्रमाणे पहिला भाग आहे त्याचप्रमाणे आहे, सेम गुण त्या ठिकाणी आहे आणि फक्त आणि फक्त 3 प्रश्न विचारले जाणार आहे. मित्र हो, या ठिकाणी सुद्धा तेच आहे, परंतु हे इंग्रजीमध्ये आहे. एसे रायटिंग कुठल्याही म्हणजे 400 शब्द, अबाउट 400 वर्ड्स म्हणजे 400 शब्दांची काय दिली आहे, मर्यादा दिली. यापेक्षा जास्त गेले तर हरकत नाही, मिनिमम आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी 25 गुण असणार आहे. 2 पैकी 1 कुठला तरी निबंध त्या ठिकाणी लिहायचा आहे. ट्रान्सलेशन कसं, M to E म्हणजेच काय, मराठी ते इंग्रजीमध्ये किती गुण, 15 गुण सेम. आणि प्रिसिस रायटिंग म्हणजेच आपण त्याला म्हणू सारांश लेखन किंवा त्या ठिकाणी 1/3 कॉम्प्रेन्शन द पॅरा, कॉम्प्रेस द पॅरा असा त्या ठिकाणी प्रश्न येतो, 10 गुण त्याचे आहे. अर्थात 25 15 10 म्हणजेच या ठिकाणी 3 प्रश्न आणि 50 गुण त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. मित्र हो, दोन्ही गुणांची जर कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर एकूण 6 प्रश्न आणि दोन्ही मिळून 100 गुण. आणि वेळेचा जर विचार करतो म्हटलं तर 3 तासाचा अवधी त्या ठिकाणी दिलेला आहे. इथे निगेटिव्ह मार्किंग नसेल कारण पेपर लेखी असेल. इथे तुमचं जे हँडरायटिंग आहे ते त्या ठिकाणी मॅटर करणार आहे. ओके, जे हँडरायटिंग आहे, हँडरायटिंग त्या ठिकाणी मॅटर करणार आहे. ओके मित्र, त्या गोष्ट लक्षात घ्यायची आहे. चला दुसऱ्या पार्टकडे वळूया किंवा दुसऱ्या पेपरकडे वळूया. हां, मध्ये एक मी यासाठी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे की UPSC MPSC बँकिंग या तिन्हीसाठी यशोदीप IAS अकॅडमी गेल्या 9 वर्षापासून या ठिकाणी आपण ॲक्टिव्हिटी करतो आहोत. मित्र हो,
या वर्षीच्या जे काही म्हणजे पॅन्डेमिकच्या या सिच्युएशन नंतर जे काही नव्याने आम्ही बॅचेस स्टार्ट करतो आहोत, त्यामध्ये कोणी बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी असेल तर 18 सप्टेंबरला त्यासाठी सेमिनार आहे सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये यशोदीप आय एस अकॅडमी KL कॉलेज रोड रामपुरी कॅम्प अमरावतीच्या हॉलला. दुसरा हॉल आहे त्या ठिकाणी UPSCचा सेमिनार आहे 26 सप्टेंबरला आणि MPSCचा सेमिनार आहे 3 ऑक्टोबरला. मित्रो, जसाही सेमिनार झाला लगेचच या ठिकाणी बॅचेस स्टार्ट होत आहे. 18 सप्टेंबरचा जो सेमिनार आहे त्यामध्ये 20 सप्टेंबरला बॅच सुरू होत आहे नव्याने. सेमिनार सर्वांसाठी मोफत असतो, फ्री असतो. तुम्ही त्या ठिकाणी सेमिनार अटेंड करू शकता. आपल्या मित्रपरिवार किंवा जे तयारी करणारे स्टुडंट्स आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवू शकता. UPSCचा 26 सप्टेंबरला सेमिनार आहे, 27 सप्टेंबरपासून बॅच स्टार्ट होत आहे. 3 ऑक्टोबरला MPSCचं सेमिनार आहे, 4 ऑक्टोबरपासून नवीन एक बॅच चालू होत आहे. मित्रहो, तुम्हाला सुद्धा काही अडचण आली, काही पर्सनल डिटेल्स हवं असेल किंवा काही या ठिकाणी अकॅडमी संदर्भात काही माहिती किंवा अभ्यासाशी रिलेटेड काही तुमचे क्यूज किंवा क्वेरी असेल तर या ठिकाणी दोन्ही नंबर हे टेलिग्रामला प्लस व्हॉट्सअपला आहे. कॉलिंगसाठी सुद्धा दोन्ही नंबर आहे, तर तुम्ही त्या नंबरला कॉल करू शकता. सोबत इंस्टाग्रामला आम्हाला फॉलो करू शकता. यशोदीप आय एस अकॅडमी अमरावती या यूट्यूब चॅनलला तुम्ही व्हिडिओज तुमच्या विषयाचे बघू शकता. सोबत www.yashodipiasacademy.com या वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही उर्वरित माहिती मिळवू शकता. चला तर मित्रो, पेपर 2. आता हा पेपर 1 झाल्यानंतर हा जो पेपर 2 आहे हा सुद्धा कंपल्सरी आहे. आता सर्व पेपर कंपल्सरी आहे, हा सुद्धा इंग्रजी मराठीचा, बट हा ऑब्जेक्टिव्ह आहे. आता इथून पुढे जे पेपर असणार आहे ते सर्वच्या सर्व पेपर ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजेच काय, आपल्याला पेपर लेखी करण्याचं काम नाही. पेपर 2 जो आहे तो आपण समजून घेऊयात. यामध्ये 2 पार्ट आहे, इंग्रजीचा एक, मराठीचा एक. ओके, आता हा जो पेपर आहे ऑब्जेक्टिव्ह आहे, अर्थात मराठी व्याकरणामध्ये 50 गुण असणार आहे आणि फक्त 50 प्रश्न असणार आहे. मग ते 50 प्रश्न 50 गुण हे कशा प्रकारे असणार आहे? व्याकरणाचे प्रश्न आहे, कारण हे मराठी व्याकरण आहे. म्हणी, वाक्यप्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध लेखन, विरामचिन्हे, आकलन, उतार्यावरचे प्रश्न, हा आयोगाने दिलेला सिलेबस आहे. मित्र, मराठी व्याकरण हा अत्यंत वास्ट आहे. खूप सारा सिलेबस त्या ठिकाणी आहे. हा सर्व सिलेबससाठी तुम्हाला यशोदीप आय एस अकॅडमी टेलिग्राम चॅनलला जॉईन होता येईल. या ठिकाणी तुम्हाला त्याची लिंक पर्टिक्युलर शेअर केल्या जाईल. मित्र, एक गोष्ट या ठिकाणी आणखी मेन्शन करतो आहे की व्याकरण म्हटल्यानंतर इथे जेवढं आयोगाने दिलं म्हणी, वाक्यप्रचार एवढंच नाही, तर याच्यापेक्षा खूप मोठा सिलेबस त्या ठिकाणी आहे. तो सर्व सिलेबस डिटेल्समध्ये जे काही पुढचे 4 लेक्चर आहे त्या विषयाचे तज्ज्ञ व्यक्ती या ठिकाणी ते तुमच्याशी डिस्कस करतील. आणि त्यामुळं मी पुन्हा रिपीट करतो आहे की येणारे जे 4 लेक्चर्स आहे, 4 सेशन आहे, ते तुम्ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, म्हणून त्या ठिकाणी ते तुम्ही फॉलो करा किंवा बघा. इंग्रजीमध्ये तुम्हाला 50 गुण असणार आहे आणि 50च प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे. त्यामध्ये तेच आहे ग्रामर. ओके, ग्रामरमध्ये काय, इडियम्स अँड फ्रेजेस, सिनोनिम्स, अँटोनिम्स, ठीक आहे, करेक्ट फॉर्मेशन ऑफ द वर्ड्स अँड सेंटेन्सेस, पंक्च्युएशन वगैरे जे काही त्या ठिकाणी आहे हे सर्व, आणि कॉम्प्रिहेन्शन, एवढं सर्व असणारच आहे. म्हणजे जे इथे मराठीमध्ये दिसत आहे तुम्हाला ते सर्वच्या सर्व इथे ॲज इट इज इंग्रजीमध्ये आहे, एवढंच मला सांगायचं आहे. दोन्ही मिळून त्या ठिकाणी 100 गुण आहे आणि 100च त्या ठिकाणी काय प्रश्न आहे. ओके, 100 प्रश्न आणि 100 गुण आहे. मित्र, वेळेचा जर विचार करतो म्हटलं तर फक्त आणि फक्त 1 तासाचा वेळ आहे. या ठिकाणी 1/3चा निगेटिव्ह सुद्धा लागू असणार आहे. ओके, आलं लक्षात? चला नेक्स्ट. आता या ठिकाणी GSचे 4 पेपर आहे, हे पण त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. आता इथे GSचे 4 पेपर आहे. GS1 ज्याला आपण जनरल स्टडीज किंवा सामान्य अध्ययनाचा पेपर पहिला म्हणू. ओके, राज्यसेवा मुख्य परीक्षा हा सामान्य अध्ययन 1 म्हणजेच पेपर 1 आहे. या ठिकाणी इतिहास आहे, भूगोल आहे, प्लस त्या ठिकाणी तुम्हाला ॲग्री म्हणजे ॲग्रिकल्चर आहे. ओके, या ठिकाणी 150 प्रश्न आहे आणि 150 त्या ठिकाणी गुण आहे. ओके, आणि वेळेचा जर विचार करतो म्हटलं तर अवघा 2 तासाचा अवधी त्या ठिकाणी दिलेला आहे. डिग्रीची लेवल आहे आणि वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे त्या ठिकाणी पेपर असणार आहे. मित्र हो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की GS1 मध्ये हिस्ट्रीचा नेमका सिलेबस काय. आता इथे तुम्हाला 3 पार्ट दिसेल, हिस्ट्री, जिओग्राफी आणि ॲग्री. अर्थात तिन्ही मिळून 150 प्रश्न. म्हणजे कुणाला वाटेल की 50 हिस्ट्रीवर, 50 जिओग्राफीवर, 50 ॲग्रीवर, तर हे रॉंग आहे मित्र. अशा प्रकारे कुठेही आयोगाने मेन्शन केलेलं नाही आहे की यावर 50 त्यावर 50 असं विचारेल, असं कुठेही नाही दिलेलं. कारण प्रत्येक इयरला आयोग आपलं वेटेज बदलत असते आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळी स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी असते. त्यामुळं 150 प्रश्न कधी हिस्ट्रीवर वेटेज जास्त, तर कधी जिओग्राफीवर वेटेज जास्त, तर कधी ॲग्रीवर वेटेज जास्त त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. ओके,
एक फिक्स असं नाही आहे की या सब्जेक्टला पर्टिक्युलर वेटेज त्या ठिकाणी मिळते म्हणून. ओके, चला तर हे झाली एक गोष्ट. दुसरी एक गोष्ट या ठिकाणी पण निगेटिव्ह आहे, मी कुठेतरी मेन्शन केलं असेल. 1/3चा या ठिकाणी निगेटिव्ह आहे. बघा इथे 150 प्रश्न आहे, सर्वच्या सर्व सोडवलंच पाहिजे असं कंपल्शन नाही आहे. जेवढे आवश्यक येतात तेवढेच त्या ठिकाणी सोडवणे आहे. 1/3चा निगेटिव्ह सुद्धा इथे रेशो आहे. आता जे काही नेक्स्ट सेशन आहे ना, त्यामध्ये या विषयाला अनुसरून डिटेल्स एक लेक्चर बनणार आहे. 6 लेक्चर बनेल, 5 लेक्चर बनेल. याचा अर्थ काय, हा जो पेपर 1 आहे याचं एक स्पेशल लेक्चर बनेल. पर्टिक्युलर त्या विषयातील तज्ज्ञ त्या लेक्चरला त्या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधतील, तुमच्याशी त्या ठिकाणी डिस्कस करतील. ओके, तर नेक्स्ट पेपर 2 कडे वळूया. पेपर 2 आता जो पेपर 2 आहे हा पेपर 2 सामान्य अध्ययनाचा म्हणजेच भाग 2 त्या ठिकाणी आहे. भारतीय संविधान, शासन आणि राजकारण, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाचं म्हणजे विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र आणि कायदा म्हणजे लॉ पण त्या ठिकाणी आहे. ओके, जो लॉ या ठिकाणी आहे तो वेगळा आहे. ठीक आहे, PSIचे लॉ वेगळे आहेत. ठीक आहे, लेवल कशी आहे, डिग्री ते सेम आहे. वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप, 150 प्रश्न, 150 गुण, 2 तासाचा वेळ, 150 प्रश्न, 150 गुण, 2 तासाचा वेळ, निगेटिव्ह 1/3. ते सर्व तुम्ही पाठ करा मित्र. ओके, अपेक्षा करतो की हे सर्व तुम्हाला माहिती सुद्धा असेल, बट तरीही रिपीट यासाठी करतो आहे की अशा प्रकारची स्ट्रॅटेजी आपण या ठिकाणी 4 पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे की जी ऐकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 100% त्याचा फायदा होईल. तर 4 लेक्चर अवघ्या आठवड्याभरात तुमच्या हातात असतील, त्याविषयी तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे, आता हा जो इंडियन पॉलिटीचा पेपर आहे यामध्ये एक छोटा याचा पॉलिटीचा भाऊ छोटा पंचायत राज हा इथे मेन्शन केलेला नाही, पण पंचायत राजवर त्या ठिकाणी प्रश्न येतात. जसं आपण म्हणू की रूरल ॲडमिनिस्ट्रेशन अँड अर्बन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच काय, ग्रामीण भागातील पंचायत राज व्यवस्था आणि शहरी भागातील पंचायत राज व्यवस्था यावर सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न येणार. जसं मी तिकडे ॲग्री प्लस केलं आहे म्हणजे आयोगाने दिलेलं आहे त्यामध्ये ॲडिशनल करायचं आहे. ओके, पंचायत राज प्लस इंडियन पॉलिटी विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र असा त्या ठिकाणी सिलेबस दिलेला पाहायला मिळेल. नेक्स्ट पेपर 3 त्या ठिकाणी आहे. पेपर 3 जो आहे तो आहे HRD, ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट. HR म्हणजे ह्युमन राईट्स, मानवी हक्क ज्याला आपण म्हणतो, आणि मानव संसाधन विकास म्हणजे HRD आहे. पदवी लेवल त्या ठिकाणी आहे. वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी वापस मेन्शन करतोय की 150 प्रश्न आहे आणि 150च त्या ठिकाणी गुण असणार आहे आणि 2 तासाचा त्या ठिकाणी अवधी दिलेला आहे मित्र हो. ओके, निगेटिव्ह सुद्धा त्या ठिकाणी 1/3चा आहे. आता HRD आणि HR हा अत्यंत स्कोरिंगचा त्या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट बनेल. आता ह्या पर्टिक्युलर जे काही आपले या ठिकाणी UPSCचे जे फॅकल्टीज आहेत, सोबत MPSCसाठी जे काही पेपर 3 आपल्या इथं घेतात ते शैलेश मानकर सर या ठिकाणी मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क हा पेपर येणाऱ्या 4 लेक्चरमध्ये त्यापैकी एक लेक्चर त्यांचं या पेपर 3वर अत्यंत डिस्क्रिप्टिव्ह किंवा अत्यंत विस्तारित स्वरूपाचं असेल, जे तुम्हाला त्या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क्स त्या ठिकाणी मिळवून देण्याचा त्यांचा मानस असेल. या ठिकाणी विथ ऑथेंटिक सोर्सेस किंवा मटेरियल सहित तुम्हाला त्या ठिकाणी ते लेक्चर मिळणार आहे. ओके, चौथा पेपर या ठिकाणी आपल्याला आहे. चौथ्या पेपरचं पर्टिक्युलर नियोजन आपण करणार आहोत. चौथ्या पेपरचं जे काही GS4 आपण त्या ठिकाणी म्हणतो, GS4चं त्या ठिकाणी नियोजन आहे की अर्थव्यवस्था आणि नियोजन म्हणजे इकॉनॉमिक्स अँड प्लॅनिंग. ठीक आहे, विकासाचे अर्थशास्त्र, कृषी या ठिकाणी आहे म्हणजे आपण म्हणू की इको आहे, प्लस ॲग्रिकल्चर आहे, प्लस त्या ठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजेच काय, सायन्स अँड टेक त्या ठिकाणी आहे. ओके, लक्षात घ्या की टेक्नॉलॉजीसुद्धा या ठिकाणी आहे, सायन्स टेक, ॲग्रीसुद्धा आहे, इकोसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, दुसरी एक गोष्ट की एकूण गुण या ठिकाणी 150, बस सेम 150 प्रश्न 150 गुण, त्याला चेंज करायची आवश्यकता नाही. 2 तासाचा वेळ, डिग्री लेवल. ठीक आहे, वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह टाईप 1/3, निगेटिव्ह सेम आहे, काही चेंज करण्याची आवश्यकता नाही मित्र हो. पेपर 1, 2, 3, 4 हे जे पेपर आहे या 4ही पेपरचा आपण आता एक प्रॉपर या ठिकाणी स्वरूप ध्यानात घेऊया की GSचा विचार करता की GS1 पासून तर GS4 पर्यंत जर विचार करतो म्हटलं तर या ठिकाणी 150 प्रत्येक GSच्या पेपरचे इंटू 4 म्हणजेच या ठिकाणी 600 मार्क्स फक्त GS 1, 2, 3, 4चे झाले आहे. सोबत लँग्वेजमध्ये 100 मार्क्स त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह लँग्वेजचे आहे, प्लस 100 त्या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह लँग्वेजचे आहे ज्यामध्ये आपल्याला एसे रायटिंग करायचे आहे. आणि दोन्ही मिळून त्या ठिकाणी 800 मार्क्स त्या ठिकाणी 6 पेपर आणि असे 800 मार्क्स असं टोटल ग्रँड टोटल त्या ठिकाणी मिळेल. प्लस 100 मार्काचं त्या ठिकाणी मुलाखत म्हणजेच आपण इंटरव्ह्यू म्हणू मित्र हो. 800 मार्क्स मुख्य परीक्षेचे प्लस मुलाखत 100 मार्क्सची, अर्थात टोटल 900 मार्क्सपैकी आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट पाहायला मिळणार आहे. आता हे जे 800 मार्क्स आहे मुख्य परीक्षेचे, ह्यापैकी कशा पद्धतीने रिझल्ट लागतो
काय त्या ठिकाणी कट ऑफ्स किंवा काय प्रकारचे मार्क्स आपल्याला असायला पाहिजे ह्याचा जर पर्टिक्युलर विचार करतो म्हटलं तर लँग्वेजमध्ये मी स्वतः तुम्हाला सांगतो की लँग्वेजमध्ये जे काही पहिला ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे, ऑब्जेक्टिव्ह लँग्वेजचा आधी डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह लँग्वेजचा जर पेपरचा विचार करतो म्हटलं तर या ठिकाणी एसे रायटिंग हा जो वाला पेपर आहे किंवा इंग्लिश प्लस मराठी हा जो रायटिंग स्किलचा पेपर आहे ह्याचा जर विचार करतो म्हटलं तर 100 त्या ठिकाणी गुण आहे, 6 प्रश्न आहे फक्त. तर हे 6 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचेच आहे एनी हाऊ. बट प्रत्येक निबंधाला, कोणाला निबंधाला 8 मार्क, कोणाला 10 मार्क्स, कोणाला काही 25 पैकी 25 तर मिळणार नाही, कमी अधिक त्या ठिकाणी तुम्हाला मिळालेले पाहायला मिळेल. म्हणजे फक्त आपण लँग्वेजमधील जे काही डिस्क्रिप्टिव्ह लँग्वेज आहे त्या डिस्क्रिप्टिव्ह लँग्वेजचा जर विचार करतो म्हटलं तर एसेचा विचार करा. एसेमध्ये 25 आहे, 25 पैकी तुम्हाला त्या ठिकाणी कधी 18, कधी 12, कधी 14, कधी 16 जरी पडले तर त्या ठिकाणी चांगला स्कोअर तुमचा बनायला जाईल. सोबत 15 मार्काचं जे ट्रान्सलेशन आहे यापैकी तुम्हाला ॲज इट इज ट्रान्सलेट करायचं आहे शब्दशः. त्या ठिकाणी फारसे मार्क्स कमी होईल किंवा मार्क्सच पडणार आहे असं काही नाही, यापैकी 12, 10 असे मार्क्स त्या ठिकाणी पडायला हवे, डिपेंड अपॉन युअर रायटिंग स्किल अँड काय म्हणू आपण हँडरायटिंग. ठीक आहे. सोबत 10 मार्कचा जो काही 1/3 कॉम्प्रेस द पॅरा आहे त्याला टायटल देणे वगैरे अशा प्रकारचं स्वरूप त्या ठिकाणी 10 पैकी 6, 8, 7 असे कोणालाही मार्क्स त्या ठिकाणी पडू शकतात. विचार करतो म्हटलं तर 50 पैकी 38 ते 42 असे मार्क्स त्या ठिकाणी आपल्याला पडणे अपेक्षित आहे. ओके, हे झालं मराठी व्याकरणाचं. आणि इंग्रजीचं जर विचार करतो म्हटलं तर सेम गोष्ट या ठिकाणी, म्हणजे इंग्रजीमध्येही तुम्हाला कोणाचा इंग्रजी चांगला असेल तर इथे 40-45च्या आसपास आपण जाऊयात, कोणाचा मराठी स्ट्रॉंग असेल तर तिथे ते जास्त जातील मग इंग्लिशमध्ये, आणि दोन्ही जर स्ट्रॉंग असेल तर माझं वैयक्तिक मत आहे की 100 पैकी तुम्हाला 75 ते 80 त्या ठिकाणी मार्क्स पडायला हवे. हे माझं सजेशन आहे आणि माझं वैयक्तिक मत आहे. बघा, प्रत्येक व्यक्तीला एवढेच पडेल असं नाही, कमी पडले तर त्याने पेपर 2 मध्ये कव्हर करायचे आहे. ठीक आहे. दुसरं, आता हा झाला पेपर 1 ची गोष्ट, म्हणजे नियर अबाउट आपल्याला 75 to 80 अशा प्रकारचे त्या ठिकाणी मार्क्स घ्यायचे आहे. एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या की 75 to 80 अशा प्रकारचे त्या ठिकाणी मार्क्स घ्यायचे आहे. आता एखाद्याला समजा 60 पडले, काही नाराजी व्हायचं काम नाही ना, 60 कॅल्क्युलेट करू आपण, याचे काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे याचा तुम्ही 60चा जरी 60 जरी मार्क्सचा विचार केला तरी हरकत नाही, 60 मार्क्स भेटले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. परंतु पेपर 2 मध्ये कव्हर करण्याची क्षमता आपण त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. ओके, आता ऑब्जेक्टिव्ह हा झाला पेपर 1 ची गोष्ट लँग्वेजमध्ये. ठीक आहे. आता पेपर 2 चा आपण विचार करूया. पेपर 2 हा ऑब्जेक्टिव्ह स्किलचा आहे. ऑब्जेक्टिव्ह स्किलचा जर विचार करतो म्हटलं तर इथे तुम्हाला 100 क्वेश्चन्स आहे, 100च त्या ठिकाणी मार्क्स आहे आणि वेळ मात्र फक्त 1 तासाचा वेळ आहे. इथे तुमची खरी ताकदपणाला तुम्हाला लावावं लागेल. एका तासामध्ये 100 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईपचे तुम्हाला सोडवायचे आहे. आणि एक गोष्ट या ठिकाणी ध्यानात घ्या मित्र की हे ऑब्जेक्टिव्ह टाईप असू द्या, काही हरकत नाही. इंग्लिश काय आहे, फक्त ग्रामर आहे. ओके, इंग्लिश त्या ठिकाणी फक्त ग्रामर आहे. या ठिकाणी तुमचा स्पेलिंग मिस्टेक, बहुतेक मुलं ग्रामरचं स्पेलिंग इथं ई लिहून टाकतात, चुकीचं स्पेलिंग करतात. म्हणजे त्या ठिकाणी तुमचं करेक्ट स्पेलिंग म्हणजे स्पेल्ट त्या ठिकाणी तुमचं चेक केला जाणार. सोबत ग्रामरमध्ये जे काही काय म्हणू आपण त्याला, जे काही टॉपिक्स तुम्हाला त्या ठिकाणी कव्हर करायचे आहेत ते सर्व टॉपिक डिटेल्स लेक्चरमध्ये देणार. मला इथं टॉपिक सांगायची इच्छा असले तरी मी सांगणार नाही आहे, कारण प्रत्येक विषयाचं असं एक अशा प्रकारचे 5 लेक्चर तुमचे बनेल. पहिला दोन्ही पेपरचे म्हणजे इंग्लिश लँग्वेज आणि जे मी आता सांगतो आहे ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह ह्याचा एक लेक्चर बनेल. दुसरं लेक्चर बनेल GS 1, 2, 3, 4 चे. ओके, असे त्या ठिकाणी 5 लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहे. मी रिपीट 5 लेक्चर यासाठी करतो कारण त्यात तुम्हाला खरी स्ट्रॅटेजी मिळेल. इथं फक्त मी आपण एक छोटंसं प्लॅनिंग तयार करतो आहे. इंग्लिशमध्ये जर विचार करतो म्हटलं तर ग्रामर वगैरे जे काही सर्व आहे इथे तुम्हाला 50 प्रश्न असणार आहे. यापैकी तुम्हाला 35ही पडले, 40ही पडले तरी हरकत नाही, टेन्शन घ्यायचं काम नाही. ठीक आहे. दुसरं माझं काय मत आहे मित्र की लँग्वेज हा आपल्या लँग्वेज आहे, देशी लँग्वेज आहे. म्हणजे तुम्ही इंग्रजीचा विचार करा, थोडंसं तुम्हाला कठीण वाटेल हरकत नाही. कोणी मराठीचा विचार करा, त्यांना इझी वाटेल तेही हरकत नाही. म्हणजे स्पेशल आपण फक्त लँग्वेजचा विचार करतो म्हटलं तर हे लँग्वेज आणि ऑब्जेक्टिव्ह लँग्वेज इंग्लिश मराठी हे आउट ऑफ आहे, ध्यानात घ्या. आउट ऑफ म्हणजे हातचे मार्क्स आहे ते तुम्ही स्कोरर सब्जेक्ट आपण असं म्हणू शकतो. अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही ग्रामरच्या सब्जेक्टमध्ये स्कोअर करू शकता. ओके, तर इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्हाला 50 पैकी 35-40 पडले तरी हरकत नाही. मराठी व्याकरणाचा विचार करा, मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला सेम कंडिशन म्हणजे 50 पैकी तुम्हाला 40 अबोव पडलेच पाहिजे असं टार्गेट ठेवा. म्हणजे ह्या सर्व गोष्टीचा विचार करता 160 म्हणजे इथे कुठलं सांगतोय पेपर 1 लँग्वेज डिस्क्रिप्टिव्ह प्लस पेपर 2 हा ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे लँग्वेजचे पेपर 1 आणि 2, भाषा पेपर 1 आणि 2चा विचार करून 160 म्हणजे 80-80 पकडलं तर 160 हे हायेस्ट स्कोरर पकडला. ठीक आहे. आणि
म्हणजे दोन्ही मिळून जर 70-70 पकडलं तर 140 असा त्या ठिकाणी मीडियम किंवा लोएस्ट स्कोअर येईल. म्हणजे हायेस्ट स्कोअर 160 अबोव आला तरी चालेल आणि नियर अबाउट 140 मिनिमम आला तरी चालेल. म्हणजेच काय 200 पैकी मित्र ध्यानात घ्या 200 पैकी हा स्कोरर सब्जेक्ट आहे. हायेस्ट 160 आणि मीडियम किंवा कमीचा विचार जर करतो म्हटलं एखाद्याचं मिस झालं किंवा काही राहिला पार्ट वगैरे याचा जर विचार करतो म्हटलं तर 140 हे या ठिकाणी तुमचे कमीत कमी मार्क्स आपण पकडूया. म्हणजे कधी मार्क्स जास्त येणार तर कधी मार्क्स कमी येणार, हरकत नाही. 160 आले तर तुमचं तिथेच अभिनंदन करू इच्छितो. 140 आले तरी नाराजी व्हायचं काम नाही, कारण GS 1 2 3 4 बाकी आहे. ओके मित्र हो, कारण कट ऑफ अत्यंत कमी लागतो. कट ऑफ सांगितलं तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल. आणखी एक दुसरी गोष्ट, आता हे झालं, हे लक्षात तुम्हाला घ्यायचं आहे. ठीक आहे, मी हे स्लाइड क्लिअर करतो. ठीक आहे, आणखी एक गोष्ट या ठिकाणी आपण GS 1 2 3 4 वर बोलूया. ओके ठीक आहे, आता या ठिकाणी मी तुम्हाला GS 1 समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. लँग्वेज दोन्ही कळल्यात. लँग्वेजचा स्कोअर आपला किती आला, मी एका बाजूला स्कोअर पण तुमच्यासाठी लिहितो आहे. हायेस्ट स्कोअर 160, लोएस्ट स्कोअर हे हायेस्ट 160 अबोव आणि लोएस्ट किंवा मीडियम स्कोअर 140 मिनिमम. ओके, त्यापेक्षाही कमी आले तरी टेन्शन घेऊच नका तुम्ही, कुठल्याच प्रकारचं टेन्शन घेऊ नका. तशाच प्रकारची स्ट्रॅटेजी आपण सर्व लेक्चर्समध्ये बनवली आहे. ओके मित्र, GSचा विचार करा. जनरल स्टडीज पेपर 1. ठीक आहे, आता इथे काय हिस्ट्री आहे, ओके, जिओग्राफी आहे, ओके, ॲग्री आहे. आता हिस्ट्री, जिओग्राफी, ॲग्री, ओके, हिस्ट्री, जिओग्राफी, ॲग्री तिन्ही मिळून त्या ठिकाणी 150 प्रश्न तुम्हाला असणार आहे आणि 150च त्या ठिकाणी तुम्हाला गुण असणार आहे आणि वेळ आहे फक्त 2 तासाचा कालावधी त्या ठिकाणी शिल्लक आहे. मित्र हो, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की या 150 पैकी आता तुम्हाला किती पडेल, काय पडेल वगैरे हे आपण अंदाज नाही ठरवू शकणार. ओके, कधी काय होतं, हा पेपर आपल्याला इझी जातं, कधी यातलं हिस्ट्री इझी जातं, जिओग्राफी इझी जातं, कधी ॲग्री कठीण जातं, कधी जिओग्राफी, ॲग्री आणि जिओग्राफी सोपं जातं तर हिस्ट्री कठीण वाटतं. म्हणजे काय होईल हे सिच्युएशन पेपरवर डिपेंड आहे. प्लस आपला अभ्यास सर्व गोष्टीचा असणं आवश्यक आहे. इथे 150 पैकी आपण विचार करता बघा, काही मुलांचा स्कोअर कोणाचा 95 पडतो, कोणाला 102 पडतात, तर कोणाला 80 पडतात, कोणाला 70 पडतात. हरकत नाही, एवढ्यापैकी तुम्ही कुठल्याही रेंजमध्ये आले तरीही चालेल. ओके मित्र हो, आता आपण 80चा विचार करूया. ओके, आपण 102 हे टॉपरवाले मार्क्स आहे, ह्याचा आपण विचारच करू नाही केला. 80 कोणाला 70 पडेल, काही हरकत नाही. हायेस्ट, लोएस्ट, ओके चालेल. सेम प्रत्येक ठिकाणी सेम भेटेल मग. ठीक आहे, आता GS 2चा विचार करा. GS 2 मध्ये काय आहे, इंडियन पॉलिटी, ओके, इंडियन पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन आणि पंचायत राज. हा जर सब्जेक्टचा विचार करतो म्हटलं मित्र हो, तर हे सर्वच्या सर्व सब्जेक्ट अत्यंत स्कोअर त्या ठिकाणी मिळवून देणार आहे. बघा, काही मुलं किंवा काही विद्यार्थी असे आहेत, माझे मागच्या वर्षीचे जे काही म्हणजे 2019च्या आधीचे जे काही स्कोरर आहेत किंवा जे सब्जेक्टवाले मुलं आहेत, त्यांना या पॉलिटीमध्ये 105, 110, 109 असे मार्क्स पडलेले आहेत. ते आत्ताच्याही मेन्सला आहेत ते मुलं, मागच्या वर्षीचे अर्थात कोविडच्या आधीची त्या सर्व परीक्षेचे त्यांनी इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. मित्र हो, एक गोष्ट लक्षात घ्या, इंडियन पॉलिटी किंवा कॉन्स्टिट्यूशन या विषयाचा विचार जर करतो म्हटलं तर सेम, म्हणजे आपण लोएस्ट आणि हायेस्टचा विचार करू. सेम प्रश्न आहे, 150 गुण, 150 प्रश्न, ते मी रिपीट करत नाही. हायेस्ट, मीडियम किंवा लोएस्ट. ओके, नंतर पेपर 3चा विचार करूया. GS 3चा विचार करा. GS 3 मध्ये काय आहे, सेम, म्हणजे HRD आणि HRD अँड HR ह्याचाही विचार करा. हायेस्ट, लोएस्ट किंवा मीडियम. ओके, GS 4 मध्ये तेच तुम्हाला काम करायचं आहे किंवा तशाच प्रकारचं करायचं आहे. बघा, कधी काय होतं मित्र, GS 4 मध्ये म्हणजे इको आहे, ॲग्री आहे आणि सायन्स टेक आहे. ठीक आहे, S&T, सायन्स अँड टेक. ओके, एक गोष्ट लक्षात घ्या मित्र, कधी काय होतं, एखाद्याचा हा टॉपिक खूप स्ट्रॉंग असतो, म्हणजे तो इथं स्कोअर करतो, आणि कधी काय होतं, एखाद्या HRDला खूप कमी स्कोअर होतो, एखाद्याचा HRDला खूप जास्त स्कोअर होतो. मग त्या ठिकाणी काय होणार, हे जे मी मार्क्स सांगतोय 80 येणार, कोणाला काय येणार, हे इम्बॅलन्स करा. म्हणजे आपण इन अँड ॲव्हरेज पकडायचे आहे. ओके, कोणाचं पॉलिटी स्ट्रॉंग असेल त्याला 100 पण येऊ शकतात ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, कधी पॉलिटीमध्ये जास्त, कधी HRDमध्ये जास्त, कधी इकोला याला सर्व कमी. काय होईल हे मी सांगत नाही, परंतु 80-70 हे सरासरी आपण त्या ठिकाणी पकडले. ठीक आहे, आता प्रत्येक पेपरमध्ये 80-85, 80-85 असं जर विचार केला तर 832, 320 हायेस्ट स्कोरर. ठीक आहे, आणि 280 हे मिडियम, 728, 280 मिडियम स्कोरर. आता मित्र काय करू, आपण ग्रँड टोटलचा विचार करूया. ओके, ग्रँड टोटलचा विचार करता 280 मध्ये जर या ठिकाणी मिडियम स्कोररमध्ये 280 टाकले तरी त्या ठिकाणी स्कोअर कशा येतो हे विचार करूया. 160 आपण त्या ठिकाणी हायेस्ट स्कोररमध्ये टाकले, 160 मध्ये 320 टाकले तर त्याचाही त्या ठिकाणी आपण वेगळा एक विचार करूया. ओके, आता इथं यापेक्षा अबो त्या ठिकाणी मिळू शकतात त्यांना 480 याची ग्रँड टोटल येणार. ओके, तर इथे ग्रँड टोटलचा जर विचार करा मीडियमची तर
या ठिकाणी ग्रँड टोटलचा जर विचार केला तर 320 त्या ठिकाणी ग्रँड टोटल येणार. मित्र एक गोष्ट लक्षात घ्या की 420 त्या ठिकाणी ग्रँड टोटल येणार. ओके 420 त्या ठिकाणी ग्रँड टोटल. आता बघा इथे 480 इथे 420 ठीक आहे, किंबहुना त्यापेक्षाही कमी येऊ शकतात, काय हरकत नाही. ठीक आहे, कमी येऊ शकतात. बघा हे मी खूप त्या ठिकाणी जास्त मार्क्स सांगितले असं जर वाटत असेल तर तुम्हाला यापेक्षाही कमी तुमच्या आले ना तरी हरकत नाही. बघा एखाद्याला इथं 60-65 येऊ द्या, काय हरकत नाही. एखाद्याला इथं 70 येऊ द्या, एखाद्याला इथं 65 येऊ द्या, कोणाला 45-50 काहीतरी त्या ठिकाणी येऊ द्या, हरकत नाही. त्याचे ग्रँड टोटल त्या ठिकाणी केल्या जाणार आहे. म्हणजेच काय मला सांगायचं काय आहे की या ठिकाणी तुम्ही असे काही पक्के दुवे आहेत तुमचे की पेपर 1 स्ट्रॉंग करून ठेवायचा आहे. तसं तर सर्व स्ट्रॉंग पाहिजे आहे, बट काही हँड सब्जेक्ट असतात मित्र हो, ते त्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रॅटेजी वापरायची आहे. त्या स्ट्रॅटेजीसाठीच आम्ही समोरचे 4 लेक्चर तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. 800 पैकी प्रत्येक इयरला वेगवेगळा कट ऑफ त्या ठिकाणी लागतो असं तुम्हाला पाहायला मिळेल. 420 असो, 450 असो, 455 असो, ओके, किंवा 350 असो, 390 असो, एवढे जरी त्या ठिकाणी तुम्हाला मिळाले तरी तुम्ही पोस्टमध्ये चांगले क्लास 1ची पोस्ट घेऊन या ठिकाणी बाहेर पडाल. अर्थात डेप्टी कलेक्टर DOSP SDO BDO तहसीलदार नायब तहसीलदार ह्या लेवलचे चांगल्यात चांगले मार्क्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. प्लस यामध्ये मित्र हो 100 मार्क्स जे काही इंटरव्ह्यूचे त्या ठिकाणी तुम्हाला असतात मुलाखतीचे ते सुद्धा त्या ठिकाणी लास्ट स्टेपला ॲड केले जातात आणि मग मुलाखत प्लस मुख्य परीक्षेची ॲडिशन करून त्या ठिकाणी फायनल रिझल्ट लावायला जातो किंवा लावलेला पाहायला मिळेल. ओके मित्र हो, तर समोरचे जे काही 4 लेक्चर्स आहे किंवा 4 सेशन आहे त्या 4 सेशनसाठी सर्व आमची टीम तुमच्यासाठी काम करता येते. आठवड्याभरामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सेशन्स मिळेल. तर सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. परीक्षेची खूप जोमात आणि खूप जोरात तयारी करा. यशोदीप IAS अकॅडमी अमरावती प्लस सोबत तुमची सर्व काही आमची टीम तुमच्या पाठीशी कायम आहे, तुमच्यासाठी कायम अवेलेबल आहे. तिथे फोन नंबर दिलेले आहे, त्या फोन नंबर अडचण असेल किंवा त्या ॲड्रेसला तुम्ही व्हिजिट करू शकता. बाकी अमरावतीच्या बाहेर किंवा विदर्भाच्या बाहेर जे काही व्हिडिओ ह्या ठिकाणी जातो संपूर्ण महाराष्ट्रभरातून. काल सांगलीवरून मला त्या ठिकाणी एक प्रतिक्रिया एका विद्यार्थ्याची आलेली की सर प्रिलिम्सला मला कंबाईनच्या प्रिलिम्सला असा फायदा झाला तसा वगैरे. मला सांगायचं काय आहे की सर्व महाराष्ट्रातील जे काही ग्रामीण भागातील कष्टाळू आणि जे काही गरीब विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत भावी अधिकाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ मला पोहोचवायचा आहे आणि सर्वच्या सर्व मुलांना सर्व विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. थँक्यू, धन्यवाद.